तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। कुडाळ तालुक्याला तर पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। आंबोली माणगाव खोऱ्यातही जोरदार पाऊस बरसतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 4 दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। निश्चितच आज बघितलं तर सकाळपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळते। खरं पाहिलं तर अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर हा दमदार पाऊस हा तळ कोकणात पाहायला मिळतोय। प्रामुख्याने मध्यरात्रीनंतर जी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे ती बघितलं तर आज सकाळी 8 वाजेपर्यंत ही बॅटिंग पाहायला मिळाली। आता काही वेळासाठी जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी जी बळीराजाला पावसाची प्रतीक्षा होती ती कुठेतरी पाहायला मिळते आणि सध्या ती प्रतीक्षा ही बळीराजाची संपलेली पाहायला मिळते। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। दरम्यान कोकणामध्ये पावसाचं पुनरागमन झालं।